सेकंड चॅप्टर मॅथमॅटिकल मेथड. काल आपण स्केलर आणि व्हेक्टरबद्दल पाहिलं होतं. स्केलर म्हणजे त्या फिजिकल क्वांटिटी ज्यांना पूर्णपणे आपण डिस्क्राईब किंवा एक्सप्रेस करणं मॅग्नेट्यूडने करतो, त्या फिजिकल क्वांटिटी म्हणजे स्केलर क्वांटिटी झाल्या. आणि व्हेक्टर म्हणजे त्या फिजिकल क्वांटिटी ज्यांना पूर्णपणे आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे किंवा एक्सप्रेस करायचं आहे, तर त्याला आपण मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन या दोन्ही घेतो आणि त्याला एक्सप्रेस करतो. तर व्हेक्टर जे आहे, व्हेक्टर आपण या पद्धतीनं दाखवतो. एक्स व्हेक्टर हे या प्रकारे रिप्रेझेंट करतो. एक्स म्हणजे ते फिजिकल क्वांटिटी आणि हे त्याचं डायरेक्शन. आता याच्यात काल आपण वेगवेगळे प्रकारे पाहिले की व्हेक्टर जे आहे ते नल व्हेक्टर असतो, त्याच्यानंतर तो पोझिशन व्हेक्टर आहे, रिझल्टंट व्हेक्टर आहे, नंतर इक्वल व्हेक्टर आहे. आता युनिट व्हेक्टर, युनिट व्हेक्टर म्हणजे ए व्हेक्टर हुज मॅग्नेट्यूड इज वन. जो व्हेक्टर आहे त्या व्हेक्टरचं मॅग्नेट्यूड वन राहत आहे अँड इन ए गिवन डायरेक्शन. डायरेक्शन राहते पण मॅग्नेट्यूड वन राहते. तर ए व्हेक्टर हुज मॅग्नेट्यूड इज वन अँड इन ए गिवन डायरेक्शन इज कॉल्ड ॲज युनिट व्हेक्टर. याच्यात आपण घेतलं आहे की हा यम व्हेक्टर आहे. हा यम व्हेक्टर जो आहे तो नॉन झिरो व्हेक्टर आहे आणि यम युनिट व्हेक्टर हॅज युनिट मॅग्नेट्यूड. तर हे युनिट मॅग्नेट्यूडचं आहे. आणि यम व्हेक्टर जो आहे, यम व्हेक्टरचं जे मास आहे, मास ऑफ द यम magnitude of the m vector is represented by m. तर हे m वेक्टर या पद्धतीने आपण दाखवत आहोत की m वेक्टर इज इक्वल टू um युनिट वेक्टर इनटू मॅग्नेट्यूड ऑफ m वेक्टर. आता याच्या या m वेक्टरचं मॅग्नेट्यूड m आहे, ते आपण इथे दाखवलेलं आहे. आणि जे डायरेक्शन आहे ते डायरेक्शन याचं तर मॅग्नेट्यूड वन आहे, तर हा त्याचं डायरेक्शन दाखवत आहे. तर इट इज हॅविंग वन मॅग्नेट्यूड, युनिट मॅग्नेट्यूड इन ए गिवन डायरेक्शन. तर इथं आपण m वेक्टर इज इक्वल टू um युनिट वेक्टर इनटू m. तर युनिट वेक्टर m इज इक्वल टू m वेक्टर डिवाइडेड बाय m. जर आपण कोऑर्डिनेट सिस्टीम घेतली, एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे आणि झेड ॲक्सिस आहे, तर अलोंग द कोऑर्डिनेट सिस्टीम दिस इज एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवर युनिट वेक्टर आय ने दाखवतो, आय युनिट वेक्टर. वाय ॲक्सिसवर जे युनिट वेक्टर आणि झेड ॲक्सिसवर के युनिट वेक्टर. तर या प्रकारे आपण युनिट वेक्टर दाखवतो. तर इथं जर एक्स वेक्टर आहे आणि या एक्स वेक्टरचं मॅग्नेट्यूड जर एक्स आहे, तर आय युनिट वेक्टर इज इक्वल टू एक्स वेक्टर डिवाइडेड बाय इट्स मॅग्नेट्यूड एक्स. त्याच प्रकारे जे वेक्टर इज इक्वल टू वाय युनिट वेक्टर डिवाइडेड बाय इट्स मॅग्नेट्यूड वाय. आणि झेड युनिट वेक्टर इज इक्वल टू झेड वेक्टर डिवाइडेड बाय इट्स मॅग्नेट्यूड झेड. तर युनिट वेक्टर हा जर आपल्याला एक जर आपण वेक्टर घेतलेला आहे आणि त्याचं डायरेक्शन, त्याचं मॅग्नेट्यूड आपण दाखवलं आहे आणि डायरेक्शनने दाखवायचं आहे, तर युनिट वेक्टरचा यूज करून आपण ते डायरेक्शन त्याचं दाखवतो. तर इथं या पद्धतीने आपण दाखवलं की m वेक्टर इज इक्वल टू um युनिट वेक्टर इनटू m. त्यानंतर व्हेक्टर ऑपरेशन, तर मल्टिप्लिकेशन ऑफ द व्हेक्टर बाय स्केलर.
एक वेक्टर क्वांटिटी घेतली आणि त्याला स्केलरनी आपण मल्टिप्लाय करत आहोत, तर याचा जो रिझल्टंट तयार होतो त्याचं जे मॅग्नेट्यूड आहे ते मॅग्नेट्यूड या दोघांच्या प्रोडक्टवर डिपेंड राहणार. तर इट्स मॅग्नेट्यूड इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ द स्केलर इनटू मॅग्नेट्यूड ऑफ द वेक्टर. तर आणि याचं जे डायरेक्शन येईल, जे पी वेक्टरचं डायरेक्शन आहे तेच त्याच्या या प्रोडक्टचा जो रिझल्टंट आहे त्याचं डायरेक्शन पाहिजे. तर व्हेन द स्केलर is multiplied by the vector, then the resultant form having the magnitude equal to the product of magnitude of the scalar and magnitude of vector, and the direction of the resultant is the direction of the vector is the vector. त्याच्यानंतर जर आपल्याला दोन वेक्टर दिलेले आहेत त्याची ॲडिशन करायची आहे तर आपण या पद्धतीने करतो की हा ए बी वेक्टर आहे आणि हा बी सी वेक्टर आहे. तर याची ॲडिशन करायची आहे. तर याची ॲडिशन या पद्धतीने होत आहे की मॉड ऑफ ए बी वेक्टर प्लस मॉड ऑफ बी सी वेक्टर आणि याचा जो रिझल्टंट राहील तो राहणार ए सी वेक्टर. याच्या सबट्रॅक्शन जर आपल्याला करायचं आहे तर सबट्रॅक्शन मध्ये याला हे दोन वेक्टर आपण घेतलेले आहेत तर सबट्रॅक्शन मध्ये दाखवायचं आहे. तर मॉड ऑफ ए बी वेक्टर मायनस मॉड ऑफ बी सी वेक्टर त्याचा जो रिझल्टंट राहील तो राहणार ए सी वेक्टर. याच्यात साधन जेव्हा आपण स्केलर क्वांटिटी घेतो त्याची ॲडिशन सिंपल राहते. जसं एक लेंथ मोजली ती लेंथ आहे 5 मीटर, दुसरी लेंथ मोजली ती आहे 6 मीटर. टोटल लेंथ किती झाली तर इथं साधी ॲडिशन होते 5 + 6. पण वेक्टरमध्ये हे मॅग्नेट्यूड झालं, मॅग्नेट्यूडची ॲडिशन होणार. पण वेक्टर जर घेतला दोन वेक्टर आणि त्याची ॲडिशन जर आपल्याला दाखवायची आहे तर त्याचं मॅग्नेट्यूड तर घेतोच आपण, त्याच प्रकारे त्याचं डायरेक्शन सुद्धा घेतो. याच्या जेव्हा ॲडिशन करतो आपण वेक्टरची, जर दोन्ही वेक्टर पॅरलल आहे म्हणजे हा 5 मीटर आहे आणि हा 6 मीटर आहे, दोघांचं डायरेक्शन सेम आहे तर याची मॅग्नेट्यूडची ॲडिशन होईल आणि त्याचं डायरेक्शन जे आहे जे या दोघांचं डायरेक्शन आहे तेच या रिझल्टचं डायरेक्शन राहणार पॅरलल वेक्टर असतं. आणि जर हे अँटी पॅरलल आहे, हा 5 मीटर हा ए बी वेक्टर आहे आणि दुसरा हा अपोजिट डायरेक्शनने आहे तो आहे बी सी वेक्टर, हा आहे 6 मीटर. तर याची ॲडिशन सबट्रॅक्शन होणार म्हणजे इथे येईल ए बी वेक्टर मॉड मायनस बी सी वेक्टर. दोन जर अपोजिट डायरेक्शननी किंवा अँटी पॅरलल वेक्टर असेल तर तिथं सबट्रॅक्शन होतं आणि त्याचा रिझल्टंट जो आहे तो या पद्धतीने दाखवतात मॉड ऑफ ए सी वेक्टर. तर या प्रकारे जर स्केलरनी वेक्टरला मल्टिप्लाय केलं तर या दोघांचं जे मॅग्नेट्यूडचं प्रोडक्ट येईल ते रिझल्टंटचं राहतं आणि जे या वेक्टरचं डायरेक्शन आहे तेच रिझल्टंटचं राहतं. ॲडिशन ऑफ वेक्टरमध्ये दोन जर वेक्टर पॅरलल आहे तर त्याची ॲडिशन या पद्धतीनं होत आहे आणि जर अपोजिट आहे तर या पद्धतीनं दाखवतात. मग दोन वेक्टर आहे आणि त्याची ॲडिशन करायची आहे तर स्केलरची साध्या पद्धतीनं करतो, पण दोन वेक्टरची ॲडिशन करायची आहे तर तिथं ट्रायंगल्स लॉ यूज करतो. याच्यात एक आपण हा ए वेक्टर घेतला ज्याला पी क्यूने दाखवला आहे आणि दुसरा बी वेक्टर घेतला क्यू एस ने.
याला ॲड करायचं आहे आणि ॲड करून त्याचं रिझल्टंट दाखवायचं आहे. तर ट्रायंगल्स लॉमध्ये आहे की आणि सेम फिजिकल क्वांटिटी आहे. तर ट्रायंगल्स लॉमध्ये आहे की इफ टू वेक्टर्स ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट इन मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन बाय टू साइड्स ऑफ द ट्रायंगल, हे ट्रायंगलच्या दोन बाजूंनी ते दाखवत आहोत. पण इन ऑर्डर म्हणजे हा वेक्टर जो आहे तो इथून सुरू झाला आणि इथं एंड झाला क्यू वर, तर ए वेक्टर. दुसरा क्यू पासून सुरू झाला आणि एस पर्यंत एंड होत आहे, तर ते बी वेक्टर. तर दोन वेक्टर सारख्या फिजिकल क्वांटिटीचे ते रिप्रेझेंट करतात, त्याचे ते ट्रायंगलच्या दोन बाजूंनी दाखवतो आपण आणि त्याचं मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन, दोन्ही वेक्टरचं मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन हे या दोन साइडनी दाखवतात. त्याच्यानंतर ते ऑर्डरली घेतात. तर याचा जो रिझल्टंट तयार होईल विल बी रिप्रेझेंट इन द मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन बाय द थर्ड साइड ऑफ द ट्रायंगल विच कंप्लीट इट इन द अपोजिट सेन्स. अपोजिट सेन्स म्हणजे हे ऑर्डर मध्ये होतं आणि इथून या डायरेक्शनने नाही दाखवत. जेव्हा याचं या दोन वेक्टरचं रिझल्टंट ट्रायंगल लॉने दाखवतो, तर हा रिझल्टंट जो आहे तो पी वेक्टर म्हणजे हा जो वेक्टर आहे इथून सुरू झाला आहे, तर इथून आपण हे करतो आणि त्याचं एंड जिथं बी वेक्टरचं एंड आहे तिथंच याचं एंड आहे. तर इथं येईल आर वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस बी वेक्टर. सो आर वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस बी वेक्टर. तर हा जो आहे तो आहे ट्रायंगल लॉ. ट्रायंगल लॉ मध्ये आहे की इफ टू वेक्टर ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट इन मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन बाय द टू ॲडजसंट साइड ऑफ द ट्रायंगल्स then and in the order, then their resultant is represented by the third side which complete the triangle in magnitude and direction in a opposite sense. तर हा ट्रायंगल लॉ आहे. त्याच्यानंतर दोन वेक्टरची जेव्हा आपण ॲडिशन करतो तर ती ए वेक्टर ए प्लस वेक्टर बी करा किंवा वेक्टर बी प्लस वेक्टर सी करा आणि दोघांचा रिझल्ट जर सेम येत आहे म्हणजे ते असोसिएटिव्ह कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतात. इथं आपण हे घेतलं आहे की हा वेक्टर पी वेक्टर आहे आणि हा क्यू वेक्टर आहे. याचा जो रिझल्टंट इथं तयार होतो तो राहणार आर वेक्टर इज इक्वल टू पी वेक्टर प्लस क्यू वेक्टर. सो आर वेक्टर इज इक्वल टू पी वेक्टर प्लस क्यू वेक्टर. दुसरं आहे की हा हे पॅरालेलोग्राम आहे, अपोजिट साइड्स आर इक्वल, तर हा क्यू वेक्टर होणार आणि हा पी वेक्टर होणार. याची ॲडिशन केल्यावर याचा हा रिझल्टंट तयार होत आहे तो आहे क्यू वेक्टर प्लस पी वेक्टर म्हणजे आर वेक्टर इज इक्वल टू क्यू वेक्टर प्लस पी वेक्टर. तर हा रिझल्टंट आहे क्यू वेक्टर प्लस पी वेक्टर. इथं जर पाहिलं तर रिझल्टंट जो दोन्ही वेक्टरच्या ॲडिशनचा होत आहे तो सारखा आहे, सेम आहे, त्याचा मॅग्नेट्यूड सेम आहे आणि डायरेक्शन सुद्धा सेम आहे. याचा अर्थ वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी इज इक्वल टू वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू. सो वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू इज इक्वल टू वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी. मीन्स दिस ॲडिशन इज सॅटिस्फाईंग द कम्युटेटिव्ह लॉ. तर या प्रकारे वेक्टर ॲडिशन सॅटिस्फाय द कम्युटेटिव्ह लॉ ही प्रॉपर्टी ते सॅटिस्फाय करतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की वेक्टर ॲडिशन इज असोसिएटिव्ह. असोसिएटिव्ह म्हणजे इथं आपण तीन वेक्टर घेतो, हा वेक्टर ए, हा वेक्टर बी आणि हा वेक्टर सी. याचा जो रिझल्टंट आहे तो या साईडने दाखवतो जे पी क्यू आर एस.
आता हे दोन वेक्टर जे आहे याची आपण जेव्हा ॲडिशन करतो तर हा ट्रायंगल इथं तयार होईल आणि हा ट्रायंगल राहील पी क्यू आर. सो फ्रॉम ट्रायंगल पी क्यू आर. तर हा रिझल्टंट आहे. हा रिझल्टंट म्हणजे या दोघांची जर बेरीज केली तर वेक्टर ए प्लस वेक्टर बी इज इक्वल टू वेक्टर आर. सो रिझल्टंट आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस वेक्टर बी. ठीक आहे. तर याला त्याच्यानंतर जर हा वेक्टर सी याच्यात जर आपण ॲड केला तर इथं हा ट्रायंगल तयार होईल आणि हा ट्रायंगल राहील की वेक्टर ए प्लस वेक्टर बी. ठीक आहे. हे वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस त्याच्यात ॲड करत आहोत प्लस वेक्टर सी. तर याचं रिझल्टंट राहील वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी इज इक्वल टू आर. ठीक आहे. या दोघांची ॲडिशन आपण या रिझल्टंटने दाखवत आहोत वेक्टर ए प्लस वेक्टर बी आणि त्याच्यात वेक्टर सीला ॲड केला तर रिझल्टंट जो आहे तो राहील वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी इज इक्वल टू आर. त्याच पद्धतीनं जर आपण हा वेक्टर ए घेतला आणि हा वेक्टर बी आणि वेक्टर सी याला जर आपण ॲड केला वेक्टर बी आणि वेक्टर सी तर याचा हा रिझल्टंट तयार होईल वेक्टर बी प्लस वेक्टर सी. म्हणजे इथे वेक्टर बी प्लस वेक्टर सी. वेक्टर बी प्लस वेक्टर सी हे जे आहे याच्यात जर आपण वेक्टर ए ला ॲड करत आहोत वेक्टर ए आणि वेक्टर बी प्लस सी तर याचा जो रिझल्टंट तयार होईल तो राहणार आर वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी. या इक्वेशन मध्ये आपल्याला मिळाला की वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी इज इक्वल टू आर. या इक्वेशन मध्ये मिळाला की वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी इज इक्वल टू आर. म्हणजे आपण तीन वेक्टरची या पद्धतीने बेरीज करा किंवा या पद्धतीने बेरीज करा. कोणते म्हणजे ॲडिशन आपण करत आहोत तर वेक्टर ए प्लस वेक्टर बी ची अगोदर ॲडिशन करून वेक्टर सी ला ॲड केलं किंवा वेक्टर ए वेक्टर बी आणि वेक्टर सी ला ॲड करून वेक्टर ए ॲड करत आहोत. तर दोन्ही केसमध्ये किंवा या पद्धतीनं की वेक्टर बी घेऊन प्लस वेक्टर ए प्लस वेक्टर सी अशी ॲडिशन करा. तिन्ही ॲडिशनचा जो रिझल्टंट आहे तो सारखा राहतो. याचा अर्थ वेक्टर ॲडिशन इज असोसिएटिव्ह मीन्स इट सॅटिस्फाईंग द असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे. तर आपल्याला जर दोन वेक्टरचे ॲडिशन करायचे आहे तर ट्रायंगल्स लॉ यूज करतो आपण आणि जे आपण याच्यात पाहिलं की वेक्टर ॲडिशन हे कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतात. वेक्टर ॲडिशन जे आहे ते असोसिएटिव्ह प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतात.